आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर। अजित पवारांकडून राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर। महायुतीच्या जागा वाटपाचं 99% काम पूर्ण झालं। 28 तारखेला शिंदे फडणवीसांसोबत नाव जाहीर करू, अजित पवारांची माहिती। एनसीपीच्या बैठकीत शिरूर, बारामती, सातारा, धाराशिवच्या जागेवर चर्चा। परभणी, नाशिक आणि रायगडच्या जागेवरही चर्चा। बारामतीत उमेदवार बदलला जाणार नाही, बैठकीत स्पष्ट। संध्याकाळी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। पक्षप्रवेशानंतर दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करणार। शिरूरमधून आढळरावांना उमेदवारी मिळणार, अजित पवारांकडून शिक्कामोर्तब। नाशिक लोकसभा मतदारसंघातनं छगन भुजबळांच्या नावाची चाचपणी। देशपातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांचा फायदा होणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिंदे गटाच्या वादात नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी। भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे आल्यास चर्चा होईल। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात। जागा वाटपावर भुजबळांची ठाम प्रतिक्रिया। शिवसेना आमदार खासदारांची आज वर्षावर महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री आमदार खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। तर आमदार बच्चू कडूही उपस्थित राहण्याची शक्यता। राजू शेट्टींनी हातकणंगलेमधनं मवियासोबत निवडणूक लढवावी अशी इच्छा। पाठिंबा घेतला नाही तर मवियाला उमेदवार द्यावा लागेल। वंचितचा मवियाला 6 जागांचा प्रस्ताव। 6 जागांच्या प्रस्तावावर मवियात सकारात्मक चर्चा होणार। प्रत्येक पक्षाकडून 2 जागा वंचितला सोडण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर मवियामध्ये आहे। 4 जागांचा प्रस्ताव कायम। आंबेडकर आमच्या सोबत ठामपणे उभे राहतील याची खात्री, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य। ठाकरे आणि पवारांनीही प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा, नाना पटोलेंची मागणी। प्रकाश आंबेडकरांनी महायुतीला चांगला प्रस्ताव दिल्यास स्वीकारू, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांचं वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन। वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे रहा, आंबेडकरांचं आवाहन। तर मवियामध्ये अडचण होऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवा, असंही वक्तव्य। मवियातील सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटेना। सांगलीची जागा ठाकरे गट लढणार, संजय राऊतांचा दावा। तर सांगली आणि भिवंडी काँग्रेसची परंपरागत जागा, त्या जागांवर इतरांना दावा करता येणार नाही, पटोलेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाची पहिली यादी तयार। तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप जवळपास पूर्ण केलंय, खासदार संजय राऊतांची माहिती। 2-3 जागांमधील तिढा चर्चेतून सुटणार। माढा लोकसभेच्या जागेवर नव्यानं विचार करणार, जयंत पाटलांची माहिती। आज किंवा उद्या ठाकरे पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य तिढा कायम। माढाच्या उमेदवारीवरनं भाजपमध्ये राजकारण तापलं। रणजित निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मोहिते पाटलांच्या विरोधी भूमिकेची फडणवीसांकडे तक्रार केल्याची माहिती। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांचा विजय होणार। महाराष्ट्रात आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड मोडणार। लोकसभा निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुनगंटीवारांची तोफ दिल्लीमध्ये धडाडणार। 45 पार आता थांबू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसेंडींची पक्षातनं राजीनामा। लोकसभेची उमेदवारी मिळाली नसल्यानं नामदेव उसेंडी नाराज। तर भाजप आमदार बंटी भांगडिया नामदेवराव उसेंडी यांच्या भेटीला। लातूर लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीवरती उमेदवारांचा भर। काँग्रेस आणि भाजप उमेदवारांकडून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी। बीडमध्ये ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीवरनं बैठकीत चर्चा। मेटे यांनी बीडमधनं लोकसभा लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह। मी राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलं आहे। शिवसंग्राम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली। 29 मार्चला माझी भूमिका स्पष्ट करणार, ज्योती मेटे यांचं वक्तव्य। लक्षद्वीपमधनं अजित पवार गटाकडनं युसुफ टिपी यांना उमेदवारी जाहीर। एनडीएकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्याबाहेर लोकसभेची 1 जागा। तर लक्षद्वीपचे विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांचा शरद पवारांना पाठिंबा।
साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल। भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा पोस्टरवर उल्लेख। पुढील आठवड्यात निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार। सूत्रांची माहिती, लंके अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। मी अजून कुठल्याही निर्णयाच्या शेवटापर्यंत आलो नाही। अजित पवार गटाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर निलेश लंके यांचं उत्तर। भाजपकडनं मागच्या काळातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये। विधानसभेत भाजपनं आमच्या समोर बंडखोर उमेदवार उभे केले होते। भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण। नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर। होळीच्या सुट्टीमुळे सुप्रीम कोर्टाचं कामकाज 1 एप्रिल नंतर। निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार। जळगावमध्ये रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। गिरीश महाजनांसमोरच रक्षा खडसे संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील भाजपच्या अंतर्गत बैठकीतला प्रकार असल्याची माहिती। भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामांकन अर्ज भरण्यासाठी दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। सुधीर मुनगंटीवारांच्या उमेदवारी रॅलीमध्ये माजी खासदार हंसराज अहिर यांची उपस्थिती। मुनगंटीवारांच्या प्रचारात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कार्यकर्ते सहभागी होणार। हंसराज अहिर यांची माहिती। नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन। मोठ्या संख्येनं समर्थकांची हजेरी। छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला संभाजी ब्रिगेडचा विरोध। जरांगेंनी उमेदवार उभे केल्यास मवियाचं नुकसान आणि भाजपचा फायदा। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांचा आरोप। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे अद्यापही उमेदवार घोषित नाही। धुळ्यामध्ये काँग्रेसला विजयाची प्रतीक्षा। सलग 3 पंचवार्षिक निवडणुकीपासून भाजपचा धुळे मतदारसंघावर कब्जा। सोलापुरातील बेरोजगार युवकांचं भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना पत्र। प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंच्या लेटर वॉरनंतर दोघांनाही सवाल। सोलापूर शहरातील विविध समस्या मांडत विचारला जाब। शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हासंदर्भात 19 एप्रिलला सुनावणी। विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती सभेसाठी सर्वच पक्षांचे अर्ज। 17 मे रोजी मैदान मिळण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज, तो 16, 19, 21 एप्रिलला मैदान मिळावं यासाठी शिंदे गटाचा अर्ज। कंगना रनौतवरच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं निवडणूक आयोगाला पत्र। काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावरती कारवाईची मागणी। रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। मवियामध्ये रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज। कोल्हापुरात शाहू महाराजांकडनं प्रचाराला सुरुवात। शाहू महाराजांचा नागरिकांशी संवाद आणि भेटीगाठी सुरू। महादेव जानकर परभणीतनं रासप चिन्हावरती निवडणूक लढवणार। जानकर बारामतीमधून लढणार, या केवळ चर्चा। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं विधान। काँग्रेसचे माजी आमदार बबनराव चौधरी यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। आंबेडकर भूमिका स्पष्ट करण्याआधी काँग्रेसचे पदाधिकारी आंबेडकरांच्या भेटीला। संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं अनंतकुमार हेगडे यांना भोवलं। अनंतकुमार हेगडे यांचा भाजपकडनं पत्ता कट। आता विश्वेश्वरा हेगडे कागरे हे उत्तरा कन्नडचे उमेदवार। अमरावतीमध्ये मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी फोडला प्रचाराचा नारळ। अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीच्या आरतीनं सुरुवात। अमरावतीमध्ये मतदार प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचा व्यक्त केला विश्वास। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा भोर तालुक्याचा दौरा सुरू। लोकसभा प्रचारासाठी गावागावात नागरिकांच्या भेटीगाठी। बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीचे जागा वाटप 6 जागांमुळे रखडलं। लोकसभेच्या 6 जागांवरून काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांमध्ये मतभेद। अहमदनगरमध्ये शरद पवार गट आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर्स। सकाळीतील जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणावरून दोन्ही गटात जुंपली। पवार गटाच्या ट्विटनंतर भाजपचं प्रत्युत्तर। आपच्या महासभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। 31 मार्चला रामलीला मैदानावरती आपकडनं महासभेचं आयोजन।
अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेचा निषेध करणार। नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात लवकरच सुनावणी। राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसाठी 16 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आव्हाड उपस्थित असणार।